हॅलो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि माझी मॉर्निंगची सुरुवात होते साफसफाईपासून. तर आणखीन मी पूर्ण घरात झाडू वगैरे मारलेली नाही आहे. अगोदर मी सोफ्याचे कवर झटकून अंथरत आहे आणि आज अमावस्या आहे, म्हणजे श्रावण मास आजपासून स्टार्ट झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहेत म्हणजे 15 दिवस झाले श्रावण चालू झालेला आहे आणि व्हिडिओ आज येत आहे तुम्हाला कारण माझी तब्येत खूप बिघडलेली होती, त्यामुळे मी व्हिडिओ एडिट करणं पाठवणं काहीच केलेलं नाही आहे. जे अगोदरचे व्हिडिओ होते तेच मी पाठवत आहे आणि आता तरी व्हिडिओसुद्धा बनवणं मी बंद केलेलं आहे, कारण तब्येत इतकी बिघडलेली आहे ना माझी, काहीच करायचं मन होत नाही, ना जेवण करायचं मन होतं ना काही नाही. फक्त पडून राहावं, ना आपली कामं आवरावी, ना व्हिडिओ बनवावा, काहीच मला होत नाही. अशी माझी अवस्था यावेळी झालेली आहे. त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. तर सोफ्याचे कवर मी झटकून अंतरले आणि आता आलेली आहे मी बेडरूममध्ये. मला बेडशीट पण चेंज करायचं आहे, उशीचे खोळ पण चेंज करायचे आहेत. म्हणजे ही कामं मला अगोदरच करायची होती, पण झालं नाही, कारण हे देवस्थानला निघालेले आहे जाण्यासाठी. तर त्यांना सगळं आवरून देण्यामध्येच मला 4-5 दिवस गेलेले आहेत, म्हणून मी काहीच केलेलं नाही. फक्त साफसफाई झालेली आहे पूर्ण घरची, फक्त बेडशीट वगैरे चेंज करणं किंवा पडदे धुणं काहीच मी केलेलं नव्हतं. तर म्हणलं आता आज थोडंसं निवांत आहे आणि थोडासा लेट झाला तरी काय हरकत नाही आहे, पण सगळी कामं जी आहेत ना, आज बेडशीट वगैरे चेंज करणं, पूर्ण घरात झाडू मारणं, पुसून घेणं, ही सगळी कामं मी आताच करणार आहे. आज अंघोळीला 9 वाजले 10 वाजले तरी काही हरकत नाही, कारण ही कामं करणं गरजेचं आहे. कारण आज अमावस्या आहे, आजपासून श्रावण स्टार्ट होतो, त्यामुळे सगळेजण बघा साफसफाई करतात, गोधडी धुतात, भांडी कुंडी जी आहे स्वच्छ, ते सगळी कामं होतात, पण मला झालेलं नाही आहे. म्हणून मी आज अमावस्या दिवशीची सगळी साफसफाईची कामं काढलेली आहे. तुम्ही म्हणसाल तर या अमावस्या दिवशी कोण करतं, पण काय करू, मला वेळ भेटलाच नाही, त्यामुळे झालं नाही. तर बेडशीट मी अगोदर चेंज केलेला आहे आणि उशीचे खोळ पण मी वेगळे घातलेले आहेत आणि जे अगोदरच होतं ते धुवायला घेतलेलं आहे. म्हणजे आजचा दिवस फक्त साफसफाईमध्ये जाणार आहे. देवपूजेलाही मला आज भरपूर लेट होणार आहे, पूजेलाही वेळ होणारच आहे मला. दिनेश इकडं दूध घेत आहे, म्हणजे रात्रीचं दूध मी तसंच ठेवलेलं होतं गरम करून, तर प्यायला घेतलेला आहे. म्हणजे दिनेश स्वतःच करत आहे, कारण दिनेशला आता जायचं आहे गॅरेजला आणि थोड्या वेळानं तो कॉलेजलाही जायला निघेल. म्हणजे मॉर्निंगला लवकर उठून आंघोळ वगैरे करतो, दूध पितो आणि गॅरेजला जातो. गॅरेज उघडून वगैरे, म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो येईपर्यंत वेट करतो त्याचा. मग तो आल्यानंतर मग दिनेश दूध घेऊन येतो, आल्यानंतर मग त्याचं जेवणं खाणं, मग कॉलेजला जाणं. 8 वाजता तो जातो, तोपर्यंत मी साफसफाईची कामं करून घेते. तर बेडरूममध्ये झाडू मारून घेतलेले आहे. थोडेसे कपडे इकडं आणि तिकडं झाले त्या रूममध्ये, हे जे ओले वगैरे असतात ते आणून मी हाडकू घालत असते. ते कपडे मी सगळे एकत्र करत आहे, म्हणजे दुपारच्या वेळेस मी सगळे कपडे धुवून टाकणार आहे. आज उशीची खोळ असो, पडदे असो, सगळंच धुवणार आहे. तर इकडच्या रूममध्येही मी झाडू मारून घेते आणि डबे आणून ठेवलेत, कारण यामध्ये चकली वगैरे, लाडू हे सगळं ठेवलेलं आहे. म्हणून हे डबे मी इथं ठेवलं, कारण किचनमध्ये जास्त स्पेस राहत नाही आणि तिथं जास्त अशी भांडे डबे हे ते ठेवलं ना भरपूर जागा धरतं ते आणि खूप पसारा वाढतो, म्हणून मी इकडं ठेवलेलं आहे. दिनेशच्या जरा चालू आहे, जात आहे गॅरेजला तो, आणि मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे. अंगणाची साफसफाई वगैरे आणखीन भरपूर वेळ आहे यामध्ये, म्हणजे आरामात मला 8-9 तरी आज वाजणारच आहे. शेरू निवांत रेस्ट घेतलेला आहे, म्हणजे रात्रभर जागरण करतो आणि मॉर्निंगला झोपा काढतो. तर आता आलेली आहे मी किचनमध्ये, म्हणजे सगळे रूम झाडून झालेले आहेत. आता किचनमध्ये झाडू मारून घेते आणि हॉलमध्ये घेते आणि पटकन मी पुसून घेते आणि जितके कपडे झालेले सगळे मी जे आहे ना भिजत ठेवते आता, आणि दुपारच्या वेळेतच धुणार आहे. म्हणजे अगोदर आंघोळ आणि देवपूजा झाली, मग स्वयंपाक वगैरे झाला आणि ताई पण गावाकडे गेलेले सोनाळा आणि आज येणार आहेत आणि परत ती चिचुणीला पण जाणार आहेत. तर धावपळ खूप होणार आहे आज माझी, म्हणजे स्वयंपाक सगळं वेळेत करणं, ताईला पाठवणं, खूप काही आहे आज करण्यासाठी. फक्त धावपळ माझी सुरू आहे सकाळपासूनच, म्हणजे 4-5 दिवस झाला अशी धावपळ चालू आहे, पण आज मॉर्निंगला सुरुवात झालेली आहे माझी. नुसती धावपळ उठल्यापासून चालू झालेली आहे. तर झालेलं आहे मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे. बाहेरही मी पोर सांगण्याचं लगेच झाडून घेते आणि मग साफसफाईच्या कामाला सुरुवात करणार आहे. बोरवेल चालू केले की वरच्या टाक्याही भरतात आणि सगळ्या झाडांना पाणी देणं आणि अंगणाची साफसफाई, आणि हे दिवसभराचं जेही कचरा आहे, खरकटा आहे, मी या बकेटात जमा करत असते, ते पण या वेळेमध्ये टाकून येते. बघू शकता बाहेर डुकराची रांग लागलेली आहे, बाहेर जाऊ देत नाहीत, खूप त्रास देतात हे डुकरं. जसं कचऱ्याचं पकीट घेऊन चाललं की लगेच मग सगळे जमा होऊन येणार. दररोज एक मोठं टेन्शन झालेलं आहे मला कचऱ्याचं नेऊन टाकणं म्हणलं. तर मेन गेटही मी ओढत आहे आणि गेट जाम झालेले बघू शकता, पावसाने झाला असेल. खूप जोर लावून मी ते तिकडे लोटलेलं आहे आणि आता झाडू मारून घेते, अंगणाची साफसफाई करून घेते, कचरा टाकून येते आणि मग रांगोळी वगैरे काढूनच मग मी फरशी पुसायला सुरुवात करणार आहे. कारण आतमधले कामाला थोडासा लेट झाला तर काही हरकत नाही, पण अंगणाची साफसफाई ना वेळ होणं गरजेचं आहे. म्हणजे मॉर्निंगला 7-7:30 अंगणाची साफसफाई, रांगोळी काढून ही कामं झाली ना छान वाटतं.
तर झाडू वगैरे सगळं आतमध्ये आणून ठेवलेलं आहे. खरकटं जेही कचरा वगैरे जमा झालेला होता सगळा टाकून आलेले आहे. आणि आता आलेली आहे मी फरशी पुसण्यासाठी. तर मॉप घेतलेला आहे, मध्ये लिक्विड टाकलं, पाणी घेतलेलं आहे आणि पूर्ण घर एक वेळा स्वच्छ पुसून घेते मी. आणि बघू शकता इकडं कपडे जसं धोब्याच्या घरात होतात ना तसे कपडे आज झालेले आहेत. म्हणजे पडदे वगैरे मी काढले, परत बेडशीट, उशीचे खोळ हे सगळं घेतलेलं आहे आणि रोजचे कपडे पण आहेत. तर सगळे मी बकेटात जमा केलेले आहेत, आणखीन भिजत ठेवलेले नाही आहेत. अगोदर मी फरशी पुसून घेते आणि मग कपडे सगळे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. म्हणजे लवकर ते स्वच्छ होतील, कारण वॉशिंग मशीन खूप नाही आहे आपल्याकडे, हाताने धुवायचं आहे. त्यामुळे थोडा वेळ कपडे भिजत ठेवते. आणि लगेच हे जे कप्पे आहेत ना किचनचे दार हे पण मी एका कपड्याने पुसून घेतलेले आहेत. म्हणजे ही सगळी कामं जेव्हा मी फरशी पुसाय घेते ना त्याच वेळेस करत असते, कारण नंतर वेगळा वेळ भेटत नाही. म्हणून जेव्हा ही साफसफाईची कामं होते ना तर मी पूर्णच करते. म्हणजे सगळे कप्पे वगैरे स्वच्छ करून घेणं, शोकेस पुसून घेणं, परत टी टेबल हे ते खूप सारं होऊन जातं आणि धूळ पण खूप जमा होते. म्हणून जेव्हाच्या तेव्हा पटकन मी साफसफाई जेव्हा काढते त्यावेळेमध्ये सगळंच मी पूर्णच घर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तर झालेलं आहे आतमधलं पुसून आत आलेले. मी पोर्ट्समध्ये पाणी टाकलेलं होतं एक वेळा मी, तरी पण मी मॉपनेही पुसून घेत आहे, कारण पाणी खूप झालं होतं तेव्हा. आणि शेरू येतो चिखलाची पाय घेऊन, त्यामुळे चिखल करून ठेवतो. तर पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि शेरूला पण उठवलं, निवांत झोपलेला असतो. झाडून काढा किंवा पुसा, पाणी टाका, काही करा, त्याला काही फरक पडणार नाही, असं शेरूचं आहे. तर झालेलं पुसून आत आलेले आहे मी बाहेर. आणि मॉप वगैरे सगळं स्वच्छ धुवून ठेवते आणि रांगोळी काढून घेते. म्हणजे रांगोळी काढणं राहूनच गेला, आज मला लेट झालेलाच होता. म्हणजे असं होतं ना की मॉर्निंगला नुसती धावपळ सुरू होते, अगोदर कुठलं करायचं नंतर कुठलं करायचं ते सुचत नाही, कारण सगळी कामं हे जे आहेत ना वेळेत करणं गरजेचं होतं. तर झालेले पुसून पायपुसणी वगैरे टाकलेले आहे. आणि आज वातावरण पण छान आहे, म्हणजे पाऊस वगैरे नाही आहे. नाहीतरी काल 2 दिवस झाला पाऊस चालू होता, पण आज पाऊस नाही आहे. वातावरण ठीक आहे, हवा आहे, गार छान वाटत आहे. तर मॉप वगैरे मी स्वच्छ धुवलेला आहे. आणि अंगणी मी स्वच्छ धुवून घेते आणि लगेच रांगोळी काढून घेते. शेरू गेलेला आहे बाहेर, आता चिखलाची पाय घेऊन येणार. म्हणजे जितकं मी स्वच्छ केलं ना तितकं ते लगेच पावलं उठवतो त्यावरती. शेरूचा असा आहे. एखादी व्यक्ती असला तर आपण 10 वेळा म्हणतो की पाय स्वच्छ पुसून ये, पण शेरूला काय म्हणणार, पूर्ण घर पोर सगळं चिखल करत आहे. तर झालेलं आहे पुसून सगळं मी जिथल्या तिथं ठेवलं. आणि आता पटकन रांगोळी काढून घेते. जास्त मोठी नाही काढणार, छोटीशीच काढणार आहे, कारण वातावरणाचा काहीच भरोसा नाही आहे, पाऊस केव्हाही येतो आणि पूर्ण रांगोळी धुवून जाते. तर छोटीशी मी रांगोळी कलरफुल काढलेली आहे. आणि दारामध्येही म्हणजे जी मेन गेट आहे तिथं मी छाप्यानं रांगोळी काढत असते. म्हणजे आता जास्त मोठी काढली तर राहणार नाही, तर शेरू तर ठेवणारच नाही आहे. त्याचा असा आहे की ती रांगोळी टाकलं ना त्याला काय वाटतं काय मिळते, सगळं उकरून काढत असतो ती रांगोळी आल्यानंतर. आता जोपर्यंत शेरू येत आहे तोपर्यंतच हे राहणार आहे, तो नंतर शेरू ठेवणार नाही, सगळं पुसून टाकतो, त्यावरती बसणं लोळणं सगळं करत असतो. तर झालेलं आहे रांगोळी काढून. मॉर्निंगला 1 तास का होईना रांगोळी असली ना छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर अशी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे. तर आता मेन गेट ही ओढून घेते आणि मी पटकन आंघोळ करून घेते. लेट खूप झालेला आहे, टायमिंग सांगितलं सकाळचे 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत. आणि गेट ना खूप सतवत आहे, अजिबात येत नाही. बघू शकता तुम्ही, जाम झालेले आहे ते पावसामुळे. तर ऑइल किंवा ग्रीस वगैरे सोडावं लागेल, तेव्हा कुठं ते व्यवस्थित येणार आहे. दिनेश आल्यानंतर ग्रीस घेऊन येईल आणि पूर्ण गेटला लावावंच लागेल. हॅलो, गुड मॉर्निंग. आता टायमिंग सकाळचे 8 वाजलेले आहेत. आजचा वार रविवार आहे, तारीख आहे 4 ऑगस्ट आणि आज आहे अमावस्या. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. म्हणजे झाडणं आणि फरशी पुसणं मी मॉर्निंगलाच करून घेतलेलं आहे, कारण आज अमावस्या आहे. म्हणलं आज म्हणजे ज्या दिवशी सणवार व्रत वैकल्य असतं त्या दिवशी मात्र माझी कामं जी आहेत ना साफसफाईची मॉर्निंगलाच होतात. दररोजचं थोडंसं कसं असतं ना दुपारच्या वेळेत मी फरशी पुसत असते, पण आज अमावस्या आहे आणि आजपासून श्रावण मास स्टार्ट झालेला आहे. तर सगळ्यांना हॅपी श्रावण मास. तर देवपूजा करायची आहे, पण थोडासा वेळ जास्त लागणार आहे, कारण आज अमावस्याही आहे आणि पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होणार आहे. जसं प्रत्येक गुरुवारी मी करत असते तशा पद्धतीनं आज देवाची पूर्ण डीप क्लिनिंग होणार आहे. त्यामुळे मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागणार आहे. आणि आज लाईट गेलेली आहे, इन्व्हर्टरची लाईट ऑन आहे. आज सकाळी 6 वाजताच लाईट गेलेली आहे. म्हणजे ज्या दिवशी सणवार असतं ना त्या दिवशी लाईट मात्र राहत नाही इकडं. तर असं मी पाणी भरून ठेवलेले छोट्या हंड्यामध्ये इथं, कारण मला माहिती आहे लाईट राहत नाही इकडं. सकाळी लाईट जाते, मग पूजेला मला पाणी भेटत नाही त्या वेळेमध्ये. मग मी 1 हंडा भरून ठेवत असते दररोज मी देवासाठी. आता हे जे हंडे आहेत हे म्हणजे लाईट आल्यानंतर मी भरून घेणार आहे, पण देवपूजा तोपर्यंत करून घेते. आणि स्वयंपाकामध्ये मी आज काय बनवू ते विचार करत आहे. म्हणजे दररोजचं तर असतं, पण आज देवाला नैवेद्य थाळी मला बनवायची आहे. दूध पण आलेलं आहे, दिनी पण जाऊन दिलेलं आहे. आणि ताई गेलेले आहेत गावाकडे, म्हणजे सोलाला गेलेले आहेत आणि आज येणार आहे तिकडं. मग ताई येईपर्यंत मी स्वयंपाकी करून घेते आणि जी ही माझी कामं आहे ती थोडीफार आवडून घेते. ताई परत आजची सोडलेली जाणार आहे.
तर चला झटपट लागूया. आता 8 वाजेपर्यंत मॉर्निंगचीच कामं माझी आवरलेली आहेत. म्हणजे पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळी क्लीनिंगची कामं ही आवरली, आंघोळ झाली. तोपर्यंत 8 कसे वाजले कळलेही नाही. तर अगोदर मी खिडक्या उघडते, म्हणजे छान फ्रेश ताजी हवा येते, यावेळेस छान वाटतं. आणि तसं त्रास थोडासा लेटही झालेला आहे. तर मी काय करते, थोडासा लेट झाला आणि काम करायचं मन होत नाही, तर मी काय करते त्यावेळेमध्ये मोबाईलमध्ये छान असे देवाचे गाणे लावते. त्यानं आपला मूडही फ्रेश राहतो, प्रसन्नता वाटते आणि छान पण वाटतं. आणि खिडक्या पण उघडल्या, छान फ्रेश ताजी हवा येत आहे. आणि अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि पूजा करून घेते. म्हणजे स्वयंपाक थोडासा लेट झाला तर काही हरकत नाही, पण मला आज तसंच पूजेला थोडासा लेट झालेलाच आहे. तर मला अगोदर देवपूजा करूया आणि थोडासा वेळ जास्त लागणार आहे, कारण आज पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होणार आहे. देवांना पितांबरी लावून छान घासून स्नान घालायचं आहे. आणि इकडं बघू शकता काय झालं, दूध उतू गेलं. रोजचाच प्रकार आहे, एक दिवसही गॅप होत नाही, दररोज दूध उतू जातं. मी जेव्हा दूध गॅसवरती ठेवते ना त्यावेळेत माझ्या डोक्यातून ती गोष्टच जाते निघून की मी दूध ठेवलेलं आहे. आणि जेव्हा दूध उतू जातं ना त्याच वेळेत बघते दररोज असंच होत आहे. मी किती धावपळ करून आले तरी पण ते दूध उतू गेलेलंच आहे. तर हे इतकं दुपारी काम लागलं तर गॅस मी स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण ते दूध सांडलं ना मग परत मला डबल टिबल कामं लागतात ते सगळं स्वच्छ करण्यामध्ये. आणि परत मी कुकरला डाळ लावलेली आहे आणि आता देवपूजा करून घेऊया. तोपर्यंत डाळ पण शिजेल आणि इकडं तोपर्यंत देवपूजा पण होईल. आज पूजेला थोडासा मला वेळ जास्त लागणारच आहे, तर संग दोन्ही कामं होतील. इकडे डाळ पण शिजेल आणि इकडं पूजा पण करून घेते. तर सगळे देव उजून मी किचन काउंटर ठेवते, म्हणजे आज आसन पण चेंज करणार आहे. देवांना पण पितांबरी लावून क्लीन करायचं आहे, म्हणजे स्वच्छ करायचं आहे. आणि कळशाचे उतरणीचे तांबे आहेत ते पण रिकामे करून स्वच्छ करून घेते. आणि परत मग त्यामध्ये मी धान्य घालून ठेवते. म्हणजे तुम्ही विचारत असता की त्या इतके तांबे कशाला ठेवलेले आहेस, तर ते उतरणीचे तांबे आहे. जेव्हा आपण घर वास्तू केलो त्यावेळी ताईनं दिलेले होते, मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे. परत एक कळस स्थापना मी केलेली आहे, ते पण काढली. आणि उतरणीच्या तांब्यामध्ये मी तांदूळ टाकून ठेवले, ते सगळे रिकामे करून स्वच्छ करून परत मग मी धान्य घालून ठेवते. म्हणजे असं म्हणतात की रिकामं ठेवू नये. तर इकडं सगळंच मी एक एक वस्तू जी देवाचे भांडे आहेत, देवा आहेत, सगळी देवाची वस्तू मी आणून इकडं किचन काउंटर ठेवलेली आहे. पूर्ण देवारा रिकामा करून घ्यायचा आहे. परडी मी काढून ठेवली. आणि तुम्ही विचारता की ताई दर मंगळवारी आणि शुक्रवारी तू जोगवा मागते का, म्हणजे तुझ्यात परडी आहे आणि मागितली पाहिजे. तर बघा ताईनो, दर मंगळवारी आणि शुक्रवारी मी जोगवा मागत नाही, फक्त अमावस्या आणि पौर्णिमा 2 वेळेस मी जोगवा मागत असते. म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी जोगवा मागितलं पाहिजे, पण अशी धावपळ होत असते ना सकाळी सकाळी, त्यामुळे कधी होत नाही, कधी विसरते मी, असं होतं. मग मी काय करते, मी एकच नेमिलेला आहे, प्रत्येक अमावस्याला आणि प्रत्येक पौर्णिमेला जोगवा मागायचा. तर परडी मी इकडे आणून ठेवली, धुवून पूजा करून मगच मी जोगवा मागते. पण अगोदर मी रोजची देवपूजा करते, देवांना नैवेद्य दाखवते आणि मग जोगवा मागायला जाते. म्हणजे कुठलीही पूजा असो आपली, अगोदर आपली रोजची देवपूजा, मग नंतर बाकीची पूजा. तर इकडे पूर्ण देवारा मी रिकामा करून घेतलेला आहे. आणि दिनेशच्या हातामध्ये रुद्राक्षाची मण्याची माळ होती, तर ते सकाळी तुटलेले आहे आणि सगळे रुद्राक्ष वेगळे झाले, छोटे छोटे रुद्राक्ष आहेत. तर काय केलेलं आहे की वाटीमध्ये प्लेटामध्ये टाकून ठेव, म्हणजे नंतर आपल्याला ओवून घालता येतं ते म्हणलं होतं. तर ते गडबडीमध्ये काय केलेलं आहे, पूर्ण देवाऱ्यावरती ठेवला ते, आणि ते रुद्राक्ष भरून झालेले होते. तर सगळे मी भरून एका वाटीत ठेवलेले आहेत. म्हणजे त्याचा जे धागा होता ना ते छान स्ट्रेचेबल होता. आता तसा धागा भेटणार नाही आपल्याला, ते ओवताही येणार नाही, असं आहे. बघूया, आता मी काढून ठेवलेला आहे आणि पूर्ण देवाऱ्यावरती लिक्विड टाकलेलं आहे. लिक्विड खूप छान आहे. यानं देवारा कितीही बघा काळपट हो, म्हणजे मार्बलचं देवारा थोडंसं काळपट होतो, कारण आपण दिवा धूप जास्त प्रमाणात लावतो त्यामुळे. पण हे लिक्विड खूप छान आहे. पूर्ण देवाऱ्यावरती टाकलं आणि कपडा ओला केलेला आहे. पूर्ण ओल्या कपड्यानं मी पूर्ण देवाऱ्यावरती ते लिक्विड जे आहे ना लावून घेत आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. म्हणजे मी ब्रश किंवा असं घासणी वगैरे असं काही घेतलेलं नाही, कारण त्याने स्क्रॅच येऊ शकतात. तर मी इकडं कॉटनचा कपडा घेतला आहे भिजून, आणि त्यानंच पूर्ण देवाऱ्याला मी ते लिक्विड लावून छान व्यवस्थित घासून घेत आहे. म्हणजे जे काळपटपणा वगैरे आहे, धूळ आहे, पूर्णपणे स्वच्छ होते आणि एकदम पांढरं शुभ्र असा देवारा आपला दिसू लागतो. आणि गुरुवारीही मी देवाऱ्याची डीप क्लिनिंग केलेली नव्हती, म्हणजे जसं तुम्ही बघत असा प्रत्येक गुरुवारी मी करत असते, पण नुसती धावपळ चालू होती. 4-5 दिवस झाले, त्यामुळे मला झालं नाही. त्या दिवशी अशी धावपळ चालू होती, म्हणून म्हटलं आता अमावस्या तर येतच आहे, अमावस्या दिवशी करूया. तर आजच मी सगळं काढलेलं आहे. तर बघू शकता पूर्ण देवाऱ्याला मी लिक्विड लावून छान व्यवस्थित घासून घेतलेला आहे. आणि देवाचे फोटो म्हणजे दररोज तर होत नाही आहे, पण अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार असे 3 वार मी नेमिलेले आहेत. आणि या दिवशी मी कितीही मला धावपळ हो, पण या दिवशी मात्र मी करत असते, कारण अमावस्या दिवशी पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होते. पौर्णिमे दिवशी मी असंच करते आणि
प्रत्येक गुरुवारीही करत असते, पण यावेळेस गुरुवारी मला झालं नाही कारण धावपळ जास्त होती आणि मला व्यवस्थित बोलता येत नाही आहे, दम लागत आहे, अधोमध मला बोलणं थांबवावं लागतं. इतकी माझी कठीण परिस्थिती, इतकी तब्येत माझी बिघडलेली आहे या वेळेमध्ये. तरी पण मला व्हिडिओ पाठवायचा होता, मी व्हॉईस ओव्हर देत आहे. थोडंसं इग्नोर करा कारण बोलणं व्यवस्थित येत नाही आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे ताईंनो. कारण तब्येत माझी खरंच खूप बिघडलेली आहे, असं कधी झालं नव्हतं, पहिल्यांदा असं झालेलं आहे. इतकी तब्येत माझी बिघडलेली आहे, पेशा पण कमी झाले. तुम्ही म्हणत होता की ताई केवी म्हणजे जे केवी फळ भेटतं ना ते खा, पपईच्या पानाचा ज्यूस पे, पपई खा. तर हो ताईंनो, मी सगळे फळं खात आहे. म्हणजे पपईच्या पानाचा ज्यूस दररोज सकाळी मी अंशा पोटी घेत आहे 1 कप भरून. परत केवी पण आलेले, पण ते खूप आंबटखट लागत होती म्हणून मी ते जास्त नाही खाल्लं, 1च केवी खाल्लेली आहे. आणि पपई तर दररोज आणत आहे ते, कारण त्या पेशाचा प्रॉब्लेम असा झालेला आहे ना, अशक्तपणा खूप आहे अंगामध्ये आणि ताप पण येते. जोपर्यंत की ते पेशा नॉर्मल होत नाही आहेत तोपर्यंत जे आहे ना हा प्रॉब्लेम होणारच आहे असं वाटतं मला. म्हणून फळं खात आहे. केवी मात्र थोडंसं म्हणजे कसं आहे, आता ते आंबट लागत आहे खूप मला, त्यामुळे मी केवी खायचं टाळत आहे. पण पपई मी खात आहे, म्हणजे पिकलेली पपई, कच्ची पपई, पपईच्या पानाचं ज्यूस, हे सगळं मी घेत आहे. त्यामुळे थोडंसं ठीक आहे. तरी पण जेव्हा मी बोलते ना जास्त प्रमाणात त्यावेळी दम लागत आहे, म्हणजे एकदम अशी कमजोरी माझ्या शरीरामध्ये आलेली आहे. तर हे वातावरण पण ठीक नाही आहे ताईंनो, त्यामुळे सगळ्या ताईंना एकच म्हणेन की तब्येतीची काळजी घ्या. कारण ही आपली घरकामं दिवसभर चालत असतात, पण यामध्ये आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करणं खूप मोठी चूक आहे ताईंनो. खूप मोठा प्रॉब्लेम मला झालेला होता. 4-5 दिवस मी दवाखान्यात ॲडमिट होते. त्यानंतरही माझी तब्येत आणखीन व्यवस्थित होत नाही. अगोदर मला वाटत होतं काही होणार नाही, फक्त कंटिन्यू कामं करायचे, स्वतःला थोडासाही वेळ द्यायचा नाही ना आराम मी घेतलेला आहे ना कधी मी दुपारी थोडासा रेस्ट घेतलेली आहे. दिवसभर ही आपली कामं चालूच होती आणि नंतर असं झालं ना मला की बाबा आता जीव खूप खालीवरी होत आहे. खूप पछतावा होतो मला की मी स्वतःकडे थोडंसंही लक्ष दिलं नाही म्हणून इतकी माझी तब्येत बिघडलेली आहे. तर स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःची काळजी स्वतःच घेणं गरजेचं आहे ताईंनो. कारण आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलं ना आपली तब्येत बिघडली तर काय होतं, पूर्ण घर बिमार राहतं. कारण आपल्यावरतीच घर असतं आणि आपणच बिमार असलो तर ना वेळेत कुणाला जेवण भेटणार आहे, ना घरची कुठली कामं व्यवस्थित होणार आहेत. आणि हे सगळं माझ्यासोबत घडलेलं आहे. त्यामुळे एकच म्हणेन की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि जेव्हा आपली तब्येत ठीक आहे तेव्हाच तुमची जी कामं आहेत ते आवरत जा. कारण सर्वात आधी आपली तब्येत येते, स्वतःकडे लक्ष देणं, मग नंतर पूर्ण घरचं जे आहे ना, आपण ठीक आहोत तर पूर्ण घर ठीक आहे ना. आपण जर आपली तब्येत जर बिघडली तर पूर्ण घर बिघडतं आपलं. हे सगळं माझ्यासोबत घडलेलं आहे. अगोदर मी खूप इग्नोर करायचे, कधीच लक्ष दिलं नाही स्वतःकडे, म्हणून मला वाटतं इतकी तब्येत माझी बिघडलेली आहे. तर इकडे देवांना मी स्नान घातलेले, म्हणजे पितांबरी लावून छान घासून देवांना मी स्नान घातलेलं आहे. बघू शकता खूप सारे देव आहेत आणि एकदम सोन्यासारखे चमकत आहेत, कारण भरपूर वेळ लागला मला पितांबरी लावून छान स्वच्छ घासून स्नान घालण्यासाठी. थोडासा वेळ मला जास्तच लागला आणि प्रत्येक गुरुवारी असं होत असतं. तर असं देवांना मी आणून इथं चौरंगावरती ठेवलेला आहे आणि अगोदर मी शैवांच्या मूर्तीला अभिषेक घालते आणि जे फोटो वगैरे आहेत सगळे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आरतीचं ताट जे आहे ना ते पण मी स्वच्छ करून घेऊन आरती लावून घेते. म्हणजे भरपूर वेळ जातो ताईंनो देवपूजा करायला मला. दररोज नाही, दररोज अर्धा तास 1 तास लागतो, पण ज्या दिवशी अशा पद्धतीने पूर्ण देवाची डीप क्लिनिंग करते ना त्या दिवशी मला आरामात 2 ते 3 तास लागतात. कारण देव खूप सारे आहेत, छोटे छोटे. परत देवाची भांडे आहेत, आसन चेंज करणं, पूर्ण देवाला स्वच्छ करणं, त्यामध्ये भरपूर वेळ जातो. पण व्हिडिओमधनं तुम्ही बघता अगदी 10 ते 15 मिनटामध्ये पूर्ण स्वच्छता होते, कारण मी थोडंसं घाईगडबडीत दाखवत असते. पण असं जर बघायला गेलं तर 2-3 तास मला आरामात लागतात. तर इकडं तीर्थ बनवून घेतलं, शैवांचा अभिषेक केलेला आहे आणि आता अगोदर मी आसन चेंज करते आणि मगच देवांना मी देवपाट्यावरती विराजमान करते. तर कशा पद्धतीने मी देवपूजा केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.